काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणारे विधान केल्याचा निषेध शनिवारपासून होत असून राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। पुण्यात आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले। तेथे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आणि तसेच दगडफेकीचा प्रकारही घडला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून परस्परांवर दगडफेक करण्यात आली। यामध्ये काँग्रेसचे 3 तर भाजपचे 2 कार्यकर्ते जखमी झाले, तसेच 2 पोलीस तर 2 पत्रकारही जखमी झाले। यावेळी दोन्ही पक्षांकडून परस्परांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून याविषयी बोलताना पुण्याचे सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की आज रोजी काँग्रेस भवनचे जवळ बीजेपी तर्फे आज जे आहे से एक मोर्चाचे आयोजन करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते। आंदोलन संपल्यानंतर काही कार्यकर्त्याने जे आहे से काँग्रेस भवनातर्फ जाऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि यांचे प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस भवनच्या आतमधून काँग्रेसचे कार्यकर्ता यांच्याकडूनही जी आहे घोषणाबाजी झाली। दोन्ही बाजूने जे आहे भिंत वगैरेवर बाहेरून आतमध्ये आणि आतून बाहेरमध्ये येण्याचा प्रयास झालेला आहे। यांच्यामध्ये पोलिसने त्या ठिकाणी वेळीच हस्तक्षेप करून सर्व कार्यकर्त्याला बाजूमध्ये केला आणि त्यांना आपसात भिडू दिलं नाही। त्यानंतर जे आहे यांच्यामध्येच काही कार्यकर्त्याने दोन्ही बाजूने तुरळक जे आहे दगडफेक केली आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे से आतापर्यंतच्या माहितीनुसार 3 काँग्रेसचे कार्यकर्ते, 2 बीजेपीचे कार्यकर्ते, 2 पोलीसचे कॉन्स्टेबल्स आणि 2 पत्रकार यांना जे आहे से किरकोळ जखम झालेली आहे। याबद्दलचे क्रॉसमध्ये 2 गुन्हे जे आहे आता दाखल करण्यात येत आहेत। एक जे आहे बीजेपीकडून जे तक्रार दिले त्यांच्यावर आणि एक काँग्रेसकडून तक्रार दिलेला आहे त्यांच्यावर असा 2 क्रॉस गुन्हे या दाखल करण्यात येत आहे। घटनास्थळी जे आहे से योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आता जे गर्दी जमा झाली होती दोघे पक्षाचे कार्यकर्त्याची ते जे आहे से आता त्यांना जे आहे से पाठविण्यात आलेलं आहे। आता त्या ठिकाणी शांतता आहे। FIR आता दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे जे आहे से एक वेळ दाखल झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल। हे सांगितलं मी सुरुवातीमध्ये की इथे जे आहे क्वेश्चन मी घेणार नाही, मी फक्त एक ब्रीफ करतो, ते ब्रीफिंग मी दिलेलं आहे।